Cancer Healer Center, a new beginning. भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 ठिकाणांवर हल्ला. पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त. भारताने पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईक. मसूद अझहर, हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारताचे यशस्वी हल्ले. बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे 100 दहशतवादी ठार. जैशचं हेडक्वार्टर मरकज सुबानल्ला भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त. याच भागात जैशचा प्रमुख मसूद अझहरचं घर. बहावलपूरमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त. जैशचा म्होरक्या मसूद अझहर मेला की जिवंत. मसूद अझहर मुख्यालयातच राहायचा. मुरिदकेतील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला. लष्कर ए तोयबाच्या 2 मोठ्या कमांडरचा खात्मा. मुदस्सीर आणि हाफिज अब्दुल मलिक ठार. मुरिदकेतील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबनं याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं. भारताच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे 4, लष्कर ए तोयबाचे 3 आणि हिजबुल मुजाहिदीनचे 2 तळ उद्ध्वस्त. सूत्रांची माहिती. दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर भारताकडून एअर स्ट्राईक. मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरिदके, कोटली, सियालकोट, भिंबेर, गुलपूर या 9 ठिकाणी हल्ला. पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नाही, भारताकडून स्पष्ट. भारतानं 6 ठिकाणी 24 मिसाईल डागले. पाकिस्तानी लष्कराची कबुली. 8 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी झाल्याची पाकिस्तानी लष्कराची माहिती. भारताकडून दहशतवादी मसूद अझहरच्या 4 मदरशांवर हल्ला. पाकिस्तानी मीडियाचा दावा. भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं हाफिज सईदची सुरक्षा वाढवली. पाकिस्तानी आर्मीकडून हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ. ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींचं रात्रभर लक्ष. एनएसए अजित डोवाल मोदींना सर्व अपडेट्स देत होते, तर सैन्य कारवाईसाठी मोदींनीच ऑपरेशन सिंदूर हे नाव सुचवलं. सुरक्षा समितीच्या बैठकीआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान मोदींच्या भेटीला. 11 वाजता सुरक्षा समितीची बैठक. भारतीय लष्कराचा आम्हाला अभिमान. ऑपरेशन सिंदूर नंतर राहुल गांधींचं ट्विट. पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून युद्धाची धमकी. पाकिस्ताननं राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात इमर्जन्सीची घोषणा. भारताच्या हल्ल्याला कोणतंही प्रत्युत्तर देऊ नका. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांचा पाकला थेट इशारा. भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार. अमेरिकेचा भारताला पाठिंबा. इस्रायलचा भारताला पाठिंबा. भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं इस्रायलकडून समर्थन. लपण्यासाठी कुठेही जागा नाही, हे दहशतवाद्यांना माहीत असलं पाहिजे. इस्रायलचे राजदूत रुबेन अझहर यांचं ट्विट. थोड्याच वेळात भारतीय लष्कराची पत्रकार परिषद. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद. भारतानं पाकिस्तानचं फायटर जेट पाडलं. पाकचं F-17 भारतीय वायुदलानं पाडलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले पायलट सुरक्षित. सर्व पायलट फायटर जेटसह भारतात सुरक्षित परतले. पाकिस्तानची हवाई हद्द 48 तासांसाठी पूर्णपणे बंद. पाकिस्तानला पुन्हा एअर स्ट्राईक होण्याची भीती. घाबरलेल्या पाकिस्तानकडून लाहोर सियालकोट विमानतळ बंद. 48 तासांसाठी लाहोर सियालकोट विमानतळ बंद. जम्मू आणि काश्मीरकडे जाणारी विमानसेवा रद्द. श्रीनगर विमानतळावरून होणारी विमान वाहतूक सेवा तात्पुरती बंद. विमानांचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, विमान कंपन्यांच्या सूचना. श्रीनगर, जम्मू, अमृतसर, चंदीगडमधील विमान उड्डाणं रद्द. एअर स्ट्राईक नंतर विमान कंपन्यांचा निर्णय. जम्मू काश्मीरमधील शाळा आणि कॉलेज बंद. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर जम्मू काश्मीर प्रशासनाचा निर्णय. Cancer Healer Center, a new beginning.